विद्यार्थ्यांवर कथित अमानुष लाठीमार, सांगलीत हजारोंचा एल्गार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सांगलीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ आज सांगलीत विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन इस्तीफा दो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो असा जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी जमलेल्या सर्व आंदोलकांनी खास करून सांगली पोलिसांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, सांगली. मोर्चा कर्मचारी नाना पाटील पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत झाला. आमच्या मागण्या एवढ्याच आहे की नीट पेपर फुटीमध्ये जेवढे काही तुम्हाला दोषी सापडतील त्या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि एवढंच नाही तर जे काही 20 तारखेला या दिल्लीमध्ये घडलं, ज्या पोलिसांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारले त्या प्रत्येक पोलिसावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याचबरोबरीनं ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करायसाठी इथं आलेलो आहे. आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा झालाच पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये TET पेपर फुटी झाली, त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण मंत्र्यांचा देखील राजीनामाच्या मागणी आम्ही निकाल करतोय. आणि याचा आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल. या आंदोलनादरम्यान ज्या ज्याविद्यार्थ्यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत, चुकीचे आणि खोटे गुन्हे दाखल केले आहेत, हे सगळे गुन्हे या विद्यार्थ्यांच्यावरून मागं घ्यावं. तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि भविष्यात खेळू नये असं आम्ही सरकारला विनंती करून सांगायला इथं आलो. जाणलेला आहे. तर प्रक्षोभ त्यांच्यामध्ये हाच गोष्टीचा आहे की जे पण एज्युकेशनल रिफॉर्मसाठी त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि हे एज्युकेशनल रिफॉर्म्स किंवा आत्तासुद्धा जे आंदोलनासाठी आणि पोषण मोडण्यासाठी जे सरकार डील करणार आहे ते पारदर्शकतेनं व्हावं. सर्व जनतेसमोर या गोष्टींची चर्चा व्हावी किंवा त्यांना यामध्ये अकाउंटेबिलिटी दिसली पाहिजे. कारण आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे आपल्या युवा शक्तीला आणि येणाऱ्या देशाच्या भविष्याला ज्या पद्धतीनं दुर्लक्षित केलं गेलं ही बाब आम्हा कोणाला मान्य नाही आहे, ना या फेडरेशन हेडला मान्य आहे. आणि त्यामुळं सर्वजणांनी आज जो दाखवलेला प्रतिसाद आहे हाच आवाज आहे जो आम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. तेजस शारदा विठ्ठल नागरेकर. आज सांगलीमध्ये JNU किंवा जंतर मंतर इथे चालू असलेल्या आंदोलनाला ज्या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला त्याच्या समर्थनात, विद्यार्थ्यांच्या समर्थनात आज मोर्चा काढण्यात आला. ह्या मोर्चांच्या आमच्या मूळ मागण्या होत्या की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घेण्यात यावेत. पण मला आवर्जून तुम्हाला सांगायला वाटेल की आज सांगलीमध्ये सर्व सांगलीकरांनी, सर्वच वयोगटातील लोकांनी, सर्वच वर्गातील लोकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे. आम्हाला वकिलांचा खास करून पाठिंबा होता, सर्व डॉक्टरांचा आम्हाला पाठिंबा होता. खास करून आमच्या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे. त्यामुळे मी सर्व सांगलीकरांचा, सर्व विद्यार्थ्यांचा धन्यवाद मानतो.